कापूस बियाण्यांच्या दरवाढीने शेतकरी संतप्त. शिरपूर फर्स्टचे कृषी कार्यालयात चौकशी करण्यासाठी निवेदन. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच शिरपूर तालुक्यात कापूस बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही विक्रेत्यांकडून कापूस बियाणे दुप्पट दराने विकले जात असल्याचा आरोप करत शिरपूर फर्स्ट संघटनेने शिरपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्ट संघटनेमार्फत जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कापूस बियाणेबाबत होत असलेल्या लुटीमुळे आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची व्यथा मांडली होती. शासनाने निश्चित केलेल्या किमतींपेक्षा अधिक दर आकारून काही व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सध्या तालुक्यात खरीप पेरणीची तयारी सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांची खरेदी करत आहेत. मात्र बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाणे महाग दराने विकले जात असल्याची चर्चा आहे. आधीच शेतीमालाला हमीभाव मिळत नसताना बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाने बाजारातील विक्रेत्यांची तपासणी करून जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना शासन दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. दरम्यान कृषी विभागाने निवेदनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संघटनेच्या प्रतिनिधींनी दिले. भाऊ, आम्ही तरडी, बबळाज, इसाडे, तोंदे येथील सर्व शेतकरी या बबळाज MSCB मध्ये जमलेलो आहोत. तर आम्हाला रात्री 9 ते सकाळी 4 पर्यंतची लाईटचा आमचा टायमिंग आहे. परंतु आम्हाला रात्री 1:30 वाजता लाईट चालू होते. 3 दिवसापासून खूप त्रास होतोय. रात्री 1:30 वाजता आम्ही शेतामध्ये कसं जायचं? तर आम्ही आज सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमाव केलेला आहे आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला रेग्युलर 8 तास लाईट पाहिजे. तर आम्ही साहेबांना विनंती केली, पण साहेब म्हणतात की आम्हाला वरून दबाव आहे की आम्ही तुम्हाला लोडिंग लाईट देऊ शकत नाही. 3 तास आम्ही लोड शेडिंग, केव्हाही आम्हाला इमर्जन्सी मेसेज आला का आम्ही 3 तास 2 तास जसा मेसेज आला तशी आम्ही लाईट बंद करू आणि त्या पद्धतीने देऊ. तर हे सर्व शेतकऱ्यांसाठीच का? मग आमची सर्वांची एक विनंती आहे की कंपन्यांना सुद्धा 2-2 तास 3-3 तास लोड शेडिंग द्या. सर्व शेतकऱ्यांनीच सहन करायचं का? अरे, जगाचा जो पोशिंदा आहे तो, त्याची जरी व्यथा असेल तो 1:30 वाजता कोणत्या पद्धतीने शेतात जाईल हो? आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही बबळाज MSCBला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी घेराव घातलेला आहे आणि सर्वांची एकच विनंती आहे की आम्हाला रेग्युलर 8 तास तरी लाईट पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांना पण एक निवेदन आहे की तुम्ही यासाठी शेतकऱ्यांचं सरकार बनवलं होतं का? तुम्ही त्यावेळी बोललात की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. कोरा तर झालाच नाही, पण उलट तुम्ही शेतकऱ्यांचे हाल करता आहात आणि या ठिकाणी सर्व जमलेले शेतकरी तुमच्यावर आक्रोश करतायत. तर यापुढे आम्ही तुमच्या सर्वांचा धिक्कार करू